तीनला राजीनामा घेतल्यानंतर बाजूच्या का होत नाही खुर्चीवर बसवण्याचं मी ठरवलं होतं. ठीक आहे, मुख्य खुर्ची नाही मिळणार, माझी अपेक्षा काही नव्हती. खैरे साहेबांनंतर या जिल्ह्याचा नेता बनायची एवढीच अपेक्षा होती, बाकी काही अपेक्षा नव्हती. खैरे साहेब एक नंबर, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचा काही कारण नाही आपल्या जिल्ह्यामध्ये. आता मामाने मी बरोबर आहे, मामा लागलं बरोबर, पण एक दटून थांबावं लागतं. तिकीट नाही मिळालं तरी पक्षाचं काम करावं लागतं, बरोबर नाही? बरोबर आहे, म्हणजे तिकीट नाही मिळालं तरी पक्षाचं काम करावंच लागतं ना. बाकी जास्त बोलत नाही, राजकीय होईल ते भरा, पण दटून एका ठिकाणी थांबावं लागतं. हे सगळ्यात महत्वाचं. यश अपयश हे येत असतं, जात असतं, ही प्रोसेस आहे. दोन पक्षाची भारतीय जनता पार्टी होती, दोन खासदारांची, तिनं 300 जागा जिंकल्याच ना, याही चिकाटीला मानलं पाहिजे. इंदिरा गांधीला 77 ला हरवल्यानंतर 80 ला मेजॉरिटी इंदिरा गांधी आली होतीच ना. आणि आता मोदीची मस्ती काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपण सगळे चिरवणार आहोतच ना, याची चिंता करण्याची गरज नाही. परंतु संजय पाटील, मीही मागच्या 27, 28, 29 वर्षानं काम करतो. जेव्हा विरोधी पक्ष नेता झालं तेव्हा साहेबांना सांगितलं होतं, मला विरोधी पक्ष नेता द्यायचं तर द्या, पण जिल्हा प्रमुख पद नाही सोडणार. कारण मी संघटनेच्या पदावर प्रेम करणार आहे, संघटनेची जबाबदारी नका करू. मला काही गरज नाही विरोधी पक्ष नेता, मी आमदार खुश. साहेब बरोबर आहे की नाही? साहेब पण साक्षीदार आहे. साहेबांनी खूप प्रयत्न केले मला जिल्हा प्रमुख काढायचे, पण नाही काढलं उद्धव साहेबांनी. खूप प्रयत्न केले. आता आमदार झाला काढा, नेता झाला काढा, निघणार नाही. मी ज्या दिवशी ठरत त्याच दिवशी निघाल, तोपर्यंत नाही निघणार, तेवढं नाही. किती प्रयत्न कोणी केला.